तुम्ही लाजाळूची झाडं अनेकदा पाहिली असतील. त्याला हात लावला की त्याची पानं मिटतात. लहान मुलांना तर अगदी गमतीचं झाड हे वाटतं, म्हणूनच त्याला मॅजिक ट्री असं म्हटलं जातं. पण बऱ्याच जणांना माहीतच नाही की हे झाड कशापासून उगवतं, याच्या बिया कशा दिसतात, त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. तर इथे बघा, लाजाळूच्या ह्या आलेल्या कळ्या आहेत. लाजाळूच्या झाडाला अशा छोट्या छोट्या कळ्या लागतात आणि हळूहळू त्याचा रंग बदलत जातो. हे बघा, इथे थोडंसं गुलाबी रंग यायला लागलाय त्याला. आता तो पूर्ण तयार झाली की मग त्याच्यातून हे असं जांभळ्या रंगाचं फूल येतं. या फुलावरती असे पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे डॉट येतात. दिसायला अगदी सुंदर मनमोहक दिसतं हे फूल. आकाराने हे अगदी छोटंसं असतं. ते फूल सुकल्यानंतर त्याच्यातून ह्या अशा शेंगा बाहेर पडायला लागतात. बारीकशा शेंगा दिसत असतील तुम्हाला. आणि त्या शेंगा एक एक दोन नाही, तर अगदी झुपक्यानी येतात. एका एका झुपक्यामध्ये 20-25 सुद्धा शेंगा असू शकतात. ह्या बघा, इथे तुम्हाला दिसत असतील हिरव्या गर्द शेंगा आहेत त्या. आणि हळूहळू सुकल्यानंतर त्या अशा लालसर व्हायला लागतात. पूर्ण सुकल्यानंतर शेंगा त्याच्यातून हे अशा प्रकारचं बी तयार होतं. या बिया जमिनीत रुजवल्यानंतर पुन्हा अशा प्रकारची रोपं तयार होतात. लाजाळूचं झाड घरात का लावावं याबद्दल याचा रिलेटेड व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.